नमस्ते. शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे स्वरूप पाहिले आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी पात्रता पाहिली. आता शिष्यवृत्ती परीक्षा आम्ही कोणत्या माध्यमातून देऊ शकतो हा प्रश्न उपस्थित होतो. तर शिष्यवृत्ती परीक्षा तुम्ही 7 माध्यमातून देऊ शकतात. पहिला आहे मराठी, दुसरा आहे उर्दू, तिसरा आहे हिंदी, चौथा आहे इंग्लिश, पाचवा आहे गुजराती, 6वं आहे तेलुगू आणि 7वं आहे कन्नड. या 7 मातृभाषांमधून तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. पण उपरोक्त भाषांव्यतिरिक्त जर तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला 6 भाषा वरील पैकी सिलेक्ट करता येऊ शकतात. त्या 6 भाषे म्हणजे कोणत्या? तुम्ही मराठी प्लस सेमी इंग्लिश घेऊ शकतात, तुम्ही हिंदी प्लस इंग्लिश घेऊ शकतात, गुजराती प्लस इंग्लिश घेऊ शकतात, कन्नड प्लस इंग्लिश घेऊ शकतात, तेलुगू प्लस इंग्लिश घेऊ शकतात. असं तुम्हाला 6 भाषांमध्ये शिष्यवृत्तीचा पेपर हा सेमी इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतो. आता तुम्ही सेमी इंग्लिशवाल्यांनी इथे एक नोंद लिहून घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपरचा फॉर्म भराल त्यावेळेस तुमचं सेमी इंग्लिश हे मेन्शन करायचं आहे आणि वरील तुमच्या 7 मूळ भाषांपैकी एक भाषा सिलेक्ट करायची आहे. त्याला लागून तुम्हाला पेपर फर्स्ट मधील जो गणित हा विषय आहे तो मूळ भाषात आणि इंग्लिश ह्या 2 लँग्वेज मध्ये येईल. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचा पण पेपर तुमच्या मूळ भाषा आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेज मध्ये येईल. तर सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी ही नोंद घ्यायची आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नमूद करा किंवा अभ्यासासंदर्भात काही अडचण असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात. धन्यवाद.